नमस्कार. इवा क्रिएशन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. स्वराज्य ते सुराज्य ह्या आमच्या नव्या सिरीज मध्ये मी तुमची काही हिरोज बरोबर ओळख करून देणार आहे. हिरोज म्हणजे खरं सांगू का, रील्स मध्ये आपण अनेक हिरोज बघत असतो, पण रिअल लाईफ मध्ये आपल्या आजूबाजूला अनेक हिरोज फिरत असतात. येस, इवा क्रिएशन्स मध्ये आज असेच एक हिरो आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांचं नाव आहे श्री चारुदत्त कोलारकर. नमस्कार चारुदत्तजी, तुमचं इवा क्रिएशन्स मध्ये मी खूप खूप स्वागत करते. फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद माऊली फाउंडेशनला इथे बोलवण्याबद्दल. चारुदत्तजी, मला तुमच्याबद्दल आधी प्रथम जाणून घ्यायला आवडेल. मी चारुदत्त दिनकर कोलारकर, डोंबिवलीत बॉर्न अँड ब्रॉटअप. इथून मोठा आलो लहानाचा. माझ्या घरी माझे आई वडील, माझी बायको, लहान मुलगा आणि माझा भाऊ असे आम्ही राहतो. आणि सिस्टर निवेदा इंग्लिश मिडियम स्कूल इकडून मी शिक्षण घेतलं. त्यानंतर मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं आणि मी सध्या खूप वर्ष MNC मध्ये काम करतोय, डायनामिक CRM याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून. आणि सध्या माझं काम चालू आहे आणि शनिवार रविवार आम्ही आदिवासी लोकांसाठी खूप काही करतो. चारुदत्तजी, आता तुम्ही म्हणालात की मी नोकरी करतो आणि नोकरी करून तुम्ही हे समाजकार्य करतात, प्लस तुम्हाला फॅमिली आहे, पण मग हे सगळं सांभाळून हे कार्य करतात, पण मग तुम्हाला ही सगळी प्रेरणा कुठून मिळाली? खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. 4 डिसेंबर 2021, ऑक्टोबर नोव्हेंबर 2021च्या आसपास मी, माझी फॅमिली, बायको आणि मुलगा आम्ही कसारा जात होतो. जाताना एक छोटीशी शाळा दिसली रोड साईड. मग आम्ही म्हटलं की आपल्या मुलाला ही शाळा दाखवूया. तू CBSE मध्ये आहे, तुला मोठे मोठे 1 लाख फीज आहे, पण अशी पण शाळा असते, अशी पण वस्ती असते. मग दुसऱ्याशी येताना आम्ही गेलो तिकडे, तर खूप लहान लहान मुलं धावत आली. मग आम्ही त्यांना 50 पैशाचं चॉकलेट दिलं आणि तेव्हा कळलं की 50 पैशाचं चॉकलेट पण दुर्मिळ आहे या भागामध्ये, कारण तो आदिवासी पाडा आहे. 2-3 आठवड्यावर दिवाळी होती आणि आम्ही ठरवलं की आम्ही फटाके तर लहानपणी सोडलेत वाजवणं. आम्ही नवीन कपडे घेत नाही, कारण त्यावेळी नवीन कुर्ते, आता नवीन कपडे घेत नाही, कारण मुलाचा तेव्हा तो पोलीसच्या अंडर ट्रेनिंग करायला जायचं त्यावेळी. तर आम्ही म्हटलं एक काम करूया, 20 जेनरिक टी-शर्ट्स घेऊन जाऊ. आणि नोव्हेंबर 2021ला 12-13 नोव्हेंबरला आम्ही 20 टी-शर्ट्स घेऊन गेलो आणि मुलाला दिले. खूप कमी पडले, पण तरी आम्ही चॉकलेट आणि काय काय खाऊन दिला. तिकडे आम्हाला एक सर भेटले. ते बोलले की सर, तुम्ही कपडे दान, अन्नदान करू नका. जर तुम्हाला करायचं असेल दान, तर डिजिटल लर्निंगसाठी 32 इंची टीव्ही डोनेट करा. तर माझा हा थॉट माझ्या डोक्यात राहिला. माझे 4 मित्र आहेत बालपणीचे, त्यांना सांगितलं थॉट. मग आम्ही मिळून सगळ्यांनी, मी, बायको आणि 4 मित्रांनी मिळून आम्ही एक पहिला 13,500चा टीव्ही घेऊन गेलो. आम्हाला अमाऊंट पण माहिती आहे, कारण आम्ही आमच्या खिशातून ते काढली होती. त्या दिवशी तो टीव्ही घेऊन गेलो. त्या आदिवासी पाडा, 35-40 घरांचा पाडा. मग कळलं की त्या पूर्ण पाड्यांमधला हा पहिला टीव्ही आहे. 2021ची गोष्ट विचार करा. मुंबईवरून 90 किलोमीटर आहे, तरीही त्यांना टीव्ही म्हणजे काय, इडियट बॉक्स 32 इंची काय माहित नाही. आणि आम्ही, बिकॉज इट वॉज अ स्मार्ट टीव्ही, आम्ही त्याच्यावर युट्यूबवर वाईल्ड लाईफ लावलं. मुलं अक्षरशः वेडी झाली की अरे, तो बघ वाघ, तो बघ सिंह, तो बघ हरिण. आणि मग आम्हाला कळलं की खरंच एक टीव्हीचा किती फायदा होऊ शकतो. मग आम्हाला त्या सरांनी लिस्ट दिली की ही लिस्ट आहे आणि बघा तुम्ही कसं होतं. मग दर संडेला आम्ही मुलाचा क्लास करायचो. नंतर आम्ही तिघं जाऊन शाळा बघायचो, त्या सरांना भेटायचो. आणि अशी त्या कसारा आणि अजनूक केंद्र, कसारा लागूनच आहे, तिकडून ही डिजिटल लर्निंगची क्रांती सुरू झाली. खरंच तुम्ही म्हणताय की तिकडे टीव्ही डोनेट केला आणि एवढं सगळं केलं, आणि तुमच्या बोलण्यात एक उल्लेख आला जो माऊली संस्था. तर आम्हाला जरा माऊली संस्थेबद्दल विस्तृत सांगू शकाल का? आम्ही स्वतःच्या खर्चानी पहिले 7 टीव्ही केले, कारण आम्ही ते पॉझिटिव्ह इफेक्ट खूप बघत होतो मुलांमध्ये. मुलांचं बोलणं, वागणं, कॉन्फिडन्स, विटीनेस आणि 89% सिग्नल ब्रेन कॅच करतो हे आम्हाला माहिती होतं. आणि याचं मग नवीन नवीन डोनर्स वर गेले आणि आम्ही त्याला लाईक माइंडेड फ्रेंड्स म्हणतो, कारण माऊली फाउंडेशन जर मी जर इथे बसलोय ते फक्त त्यांचा प्रतिनिधी म्हणून. आणि त्याच्यानंतर खूप कामं चालू केली. म्हणजे डोनर्स एवढे जबरदस्त लोक आहेत की कोणी त्याच्या आई वडिलांच्या डेथ अॅनिव्हर्सरीला पण टीव्ही दिलेत, कोणी मुलं झालीत त्यांना पण टीव्ही दिलेत, कोणी कारण नाही तरी टीव्ही दिलेत. का तर ते बघत ते पॉझिटिव्ह इफेक्ट. आणि मेन होतं की तळागाळात हे फंड्स पोचतायत की नाही. आम्हाला असं वाटलं की क्राऊड फंडिंगनी जर एवढं होऊ शकतं, तर आपल्याला एक स्टेप वरती जायचंय. म्हणून आम्ही ट्रस्टची स्थापना केली, माऊली फाउंडेशनची स्थापना केली ऑक्टोबर 2024 मध्ये. लिटरली म्हणजे वॉटर व्हील जेव्हा आम्ही महिलांना बघायचो की ते 2-2, 3-3 वेळा नुसतं 2-2, 3-3 किलोमीटर नुसते चालत आहेत,
तर तुम्हाला एक यूज केस सांगतो वॉटर व्हीलची कशी होती, पाण्याची अवस्था कशी असते. नोव्हेंबर डिसेंबरचा महिना असेल, पाऊस गेला असतो. आपल्या पाड्यामध्ये एक विहीर असते, ती 500 मीटरवर असते. ती ती बाई, त्यांना पिरियड्स असो नसो, ती जाणार त्या 500 1 किलोमीटरवर असे 10-12 वेळा दिवसातून. तीच विहीर आटते जानेवारीमध्ये. पाड्याच्या बाहेर 1-1.5 किलोमीटर विहीर असते, ती परत जाते, असे 3 किलोमीटर येऊन जाऊन असे 10-12 वेळा तीच विहीर परत आटते. तर एप्रिल मे मध्ये ती 5-6 किलोमीटर चालत येते. हे असं 10-12 वेळा. तर विचार करा काय, तर वॉटर व्हील्स आम्ही खूप मोठं केलं लोकांनी, म्हणजे लिटरली डोनर्सनी पाहिजे तेवढे वॉटर व्हील दिले. आणि आमची म्हणजे माऊली, आमच्या ग्रुपची, तेव्हा नाव माऊली ग्रुप डोंबिवली होतं, आमची अशी पद्धत आहे की ज्यांनी फंड्स दिले आहेत ते फंड्स तळागाळात त्या बेनिफिशियरी पोहोचले पाहिजे. तर तिकडे डोनेशन दिल्यानंतर आम्ही लिटरली 1.5-2 तास त्या लोकांच्या मागे 2-2, 3-3 बंधारे उलटून त्यांच्यावर मागे जाऊन त्यांच्या घरी पोहोचलो, दाखवायला की हे तुमचं वॉटर व्हील तिथे पोहोचलंय. आणि आमची नेहमी एक सिस्टीम आहे, आम्ही नेहमी एक बोर्ड कॅरी करतो आणि त्याच्यावर डोनरचं नाव लिहितो आणि त्या बेनिफिशियरी घरासमोर किंवा टीव्ही दिला असेल त्या शाळेसमोर उभं राहून सांगतो की हा टीव्ही यांनी दिलाय किंवा हा वॉटर व्हील यांनी दिलाय. तर हे शाळेचं लेटर आहे, वेरिन आपण जेव्हा टीव्ही डोनेशन करतो, आपले डोनर्स पूर्ण विश्वास ठेवून की आपला टीव्ही चांगला राहील, याच्यावर चांगला अभ्यास होईल, तो टीव्ही आपल्याला देतात. आपल्याकडे भारतातून प्रत्येक राज्यातून आलेत, US, UK, सिंगापूरवरून टीव्ही आलेत. तर हे लेटर हे दाखवतं की हा टीव्ही या शाळेत दिलाय, प्रिन्सिपलची साईन, प्रिन्सिपलचा स्टॅम्प. आणि तुम्ही जर बघत असाल तर रेड इंक मध्ये लिहिलंय, कारण आपण हा टीव्ही देतो तो फक्त शाळेचा नाहीये, त्या सरपंचचा पण आहे, त्या शाळा व्यवस्थापन समितीचा पण आहे, कारण हा टीव्ही त्यांच्या मुलांसाठी दिलाय. तर हा टीव्ही काही झालं तर रिपेअर करायचा. आणि आम्ही फॉलोअपसाठी प्रत्येक केंद्राचे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेत आणि आम्ही सांगितलं की प्रत्येक रोज किंवा अल्टरनेट डेज आम्हाला व्हिडिओ झाले पाहिजे, त्यावर आम्हाला कळतं की टीव्ही कसा चालू आहे. कधी कधी 1-2 ठिकाणी प्रॉब्लेम होतात, मग मी सरपंचला फोन करतो आणि मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मेन मोखाडा तालुक्यामध्ये एक GR काढलाय गट शिक्षण अधिकारी यांनी की माऊलीने जिकडे जिकडे टीव्ही दिलाय त्याचा रोज किंवा अल्टरनेट डेज व्हिडिओ आलाच पाहिजे. तर या GR ने खूप फरक पडलाय. आता मी जवाहरमध्ये एंट्री करणार आहे, ऑलरेडी गट शिक्षण अधिकारी मॅडम यांच्याशी बोललोय. तर हे असे ट्रान्सपरन्सी खूप आहे याच्यात. दुसरं, यावेळी आम्ही 20 होतकरू आदिवासी मुलांना, मुलं मुली 11वी-12वी यांना आम्ही स्पॉन्सर केलं. तर त्या स्पॉन्सरची ही रिसीट आहे, और यू कॅन से सर्टिफिकेट, एज्युकेशनल असिस्टंट सर्टिफिकेट माऊलीचं. तर ह्याच्यावरती NFT केली, ट्रान्झॅक्शन ID, डोनर नेम आणि त्या मुलाचं हे नाव. तर ही ट्रान्सपरन्सी आपल्या लोकांना किंवा लाईक माइंडेड फ्रेंड्सला खूप आवडते. आणि असंच अजून एक सर्टिफिकेट आहे, वेरिन आम्ही यावेळी सिलाई मशीन दिले. तर सिलाई मशीनचं पण एक, ते आता आणलं नाही मी, तर सिलाई मशीनचं पण एक सर्टिफिकेट आहे. वेरिन कुठला पाडा आहे, कुठला जिल्हा आहे आणि कुठला तालुका आहे आणि त्यांची नावं. तर हे सर्टिफिकेट असेल. आपण काय देऊ शकतो या वाढदिवसाला? ते सर बोलले की आम्हाला 24 प्लेट्स, वाट्या आणि ग्लासेस द्या आणि चमचे द्या. आम्ही म्हटलं असं का? ते बोलले एक NGO आलाय, त्यांनी पोहे आणि उपमा चालू केलाय, बट या मुलांकडे खायला म्हणजे प्लेट्सच नसतात. ते नारळाची करवंटी किंवा पेपरवर धुवून त्याच्यावर पोहे आणि उपमा खातात. मी म्हटलं यार ही खूप बेकार परिस्थिती आहे, आपण चालू करू. मग मी बायकोनी 3 महिने आम्ही केलं. डोनर्स किंवा जे लाईक माइंडेड फ्रेंड्स इतके जबरदस्त आहेत ग्रुपमध्ये की ते बोलले की पुढचे 2 महिने मी देणार, पुढचे 6 महिने मी देणार. आणि आज 3.5 वर्षांतर अशी परिस्थिती आहे की आपण 13 अतिदुर्गम आदिवासी जिल्हा परिषद शाळेमधून 362 कातकरी समाज हा असा समाज आहे जो लास्ट ऑफ आदिवासी देतो आणि त्यांच्याकडे खायला काही नसतं. हे डुक्कर साप खातात हे आम्ही बघितलंय. तर हे 362 मुलं हे रोज पोहे उपमा खात आहेत आणि हे सगळं डोनर्समुळे. आता तुम्ही सांगितलं की टीव्ही डोनेट केले किंवा बाहेरून सुद्धा तुम्हाला डोनेशन्स अशी येतात आणि तुम्ही ती फॉरवर्ड करता वगैरे, पण मग सरकारकडून तुम्हाला काही या गोष्टीची मदत होते का? हा, तर खूप खूप चांगला प्रश्न आहे डेफिनेटली. तर मगाशी सांगितलं जसं मोखाडा तालुक्यामध्ये गट शिक्षण अधिकारी, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर यांनी GR काढलाय. तर गव्हर्नमेंट रूल विच सेज दॅट माऊली जिकडे जिकडे टीव्ही दिलाय तिकडे रोज किंवा अल्टरनेट डेज व्हिडिओ आला पाहिजे, कारण आपण वेगळ्या वेगळ्या केंद्राचे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेत. हा एक झाला. दुसरं, सरपंच किंवा उपसरपंच, आता फॉर एक्झाम्पल कचरा व्यवस्थापन, आपण जिकडे तिकडे बघतो हे कचरा सगळीकडे कचरा पडलाय, ते शहर असो की गाव असो की पाडा असो, त्याची विल्हेवाट कोणी लावत नाही, ते असंच पडलं असतं. लोकांना एवढं कळत नाही की प्लॅस्टिक टाकलंय आपण कुठे, ते पेरिशेबल नाहीये, ते तिकडे थांबणार. वरती पाणी येणं, वरती माती पडून 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 जेव्हा पाऊस येईल ते खाली मुरणार नाही. लोकांना हा नॉर्मल कॉमन सेन्स नाहीये. तर माऊली फाउंडेशननी हा
जस्ट एक चालू केलं आम्ही, तर आम्हाला खूप सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामसेवक हे मदत करतायत आणि आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये पण 2-3 जणांशी बोलतोय. तर सरकारकडून आम्हाला अशी मदत तर डेफिनेटली खूप मिळते. फॉर एक्झाम्पल जिकडे आम्हाला टाक्या द्यायच्या होत्या, पाण्याच्या टाक्या, दापूर माळ झालं, भयंकर प्रोजेक्ट होता तो, कारण 7.5 किलोमीटर पाईपीट करायला लागते आणि 15 किलोमीटर येऊन जाऊन तिकडे आपण जाऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट केलाय. तर तिकडचे उपसरपंच, तिकडचे सरपंच हे यांनी खूप मदत केली आहे. मोखाड्यामध्ये आपण 3-4 ठिकाणी आपण काय करतो, फक्त टीव्ही द्यायला जातो असं नाहीये, आपण जरा चौफेर नजर बघतो. कारण काय होतं, यांच्याकडे पाण्याचे प्रॉब्लेम चालू होतात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये. टँकर त्यांच्याकडे वॉटर स्टोरेजसाठी काही नसतं, छोट्या छोट्या कळशा असतात, छोट्या बादल्या असतात असतील तर. पण जानेवारीमध्ये वॉटर टँकर चालू होतो, तो 1 दिवसाआड येतो. जसं फेब्रुवारी मार्च जातो 2 दिवसाआड, मग 3 दिवसाआड, 4 दिवसाआड. विचार करा, घरी 8-8, 9-9 जण आहेत, तर पाणी स्टोअर कुठे करणार? तर आम्ही जेव्हा टीव्ही डोनेशन जातो तेव्हा पाडा बघतो की हा पाडा आहे, इथे काहीतरी होऊ शकतं. जर प्रॉब्लेम असेल तर आपण पाण्याच्या टाक्या डोनेट करू शकतो. मग आम्ही त्या सरपंचशी बोलतो, त्यांच्याकडून डेटा घेतो, कुठलं आहे काय, आपण जाऊन सर्व्हे करतो अँड देन वी कम बॅक आणि मग आपल्या जे डोनर सुंदर लाईक माइंडेड फ्रेंड्स आहेत त्यांना सांगतो आणि मग डेफिनेटली आपण करतो. तर तुमचा जो प्रश्न आहे की गव्हर्नमेंट कडून मदत होते का, तर डेफिनेटली खूप मदत होते आपल्याला. खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला मदत मिळते आहे सरकारकडून, ही सरपंच वगैरे मदत करतायत. पण मग आता तुमचं माऊली फाउंडेशनचं पुढची विजन काय आहे? नक्कीच आमचा ब्ल्यूप्रिंट रेडी आहे. जर आदिवासी लोकांना वरती आणायचं असेल तर 2 गोष्टी आहेत, एक शिक्षण, दुसरं स्किल. शिक्षण आम्ही 3 वेनी बघतोय. फर्स्ट इज डिजिटल लर्निंग, म्हणजे ही जनरेशन, आणि ही जर डिजिटाईज झाली तर पुढच्या डेफिनेटली ती सायकल आहे ती डिजिटाईज होत जाईल. 4-5 केंद्र शेड्यूल ट्राईब्सचे नियर कसारा आपण डिजिटाईज केलेत. मोखाडा तालुक्यामध्ये फक्त 3 शाळा राहिल्यात, ते मार्चमध्ये आम्ही डिजिटाईज करणार आहे आणि आम्ही वळणार आहे जवारकडे. तर हा आदिवासी पट्टा डिजिटल लर्निंग साठी आदिवासी पट्टा आपल्याला डिजिटाईज करायचा आहे, हा एक आहे. सेकंडली आम्ही यावर्षी 20 होतकरू मुलांना 11वी-12वीतले आदिवासी मुलं मुली त्यांना आपण एज्युकेशनल असिस्टन्स केलं, डायरेक्ट फंड्स आपण कॉलेजला पाठवले, ट्रान्सफर केले. त्यांना सांगितले जर तुम्ही या वर्षी 11वी-12वीत पण चांगले टक्के मिळवले तर डेफिनेटली आम्ही तुमचं फर्स्ट इयर पण और सेकंड इयर पण आपण पुढे स्पॉन्सर करू. हा एक सेकंड वे ऑफ दॅट 3 वेज. थर्ड वे स्किल. जी लोक और जी मुलं मुली प्रवाहाच्या बाहेर पडलेत त्यांना प्रवाहामध्ये आणायला त्यांना स्किल द्यावे लागतील. तर आम्ही मोखाडा तालुका जिकडून चालू होतो कसाराच्या इकडे, तिकडे करोळ पाचघर ग्रामपंचायत, तिकडे आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे क्लासेस ठेवले 1 महिन्याचे. आणि सांगायला खूप आनंद होतोय की 22 आदिवासी बहिणींच्या घरी आपण रोजगार आणलाय आणि त्यांच्या परिवारात पण रोजगार त्याच्यामुळे आलाय, तर खूप आवडतं. थर्ड पॉइंट असा आहे की आम्ही एक एनजीओ आहे केशवसृष्टी, ती रोजगार प्रोव्हाइड करणार, माऊली फाउंडेशन सिलाई मशीन प्रोव्हाइड करणार. अशा प्रकारे दिवसाला ऍटलिस्ट 100, 200, 300 रुपये दिवसाला आपले आदिवासी बहिणी किंवा आदिवासी भाऊ पण ते कमवू शकतात. आणि हे 12ही महिने राऊंड द क्लॉक असेल, राऊंड द इयर असेल. हा एक भाग झाला. नाश्त्यांचा खूपचे रिक्वेस्ट येत आहेत की कारण तुम्हाला सांगितलं असतं कातकरी समाज आहे, त्यांना खूप खायला काहीच नसतं, तर आपण 13 शाळेमधून 362 मुलं मुली, छोट्या छोट्या मुलं मुली हे सुंदर नाश्ता करतायत बाप्पाच्या कृपेने. तर अजून जर फंड्स आले, अजून डोनर्स आले किंवा कॉर्पोरेट्स आले तर आपण ते नाश्ता प्रकल्प जास्ती वाढवू शकतो आणि फुल प्रोसेस सेट आहे त्यासाठी. फिफ्थ पॉइंट, जिकडे जिकडे पाड्यांमध्ये पाण्यास वॉटर स्टोरेज इश्यूज आहेत ते आपण रिझॉल्व्ह करू शकतो पाण्याच्या टाक्यात देऊन. तर हे 5-6 पॉइंट आहेत. इथे आम्हाला फंड्सची गरज आहे. आणि मी अजूनही सांगू इच्छितो बिग कॉर्पोरेट जायंट्स त्यांना सांगू इच्छितो की आदिवासी पाड्यांमध्ये, जंगलांमध्ये स्थित अतिदुर्गम आदिवासी जिल्हा शाळामध्ये पण डिजिटल लर्निंग पसरवू शकतो आणि हे सक्सेसफुल प्रोजेक्ट आम्ही करतोय. 152 अतिदुर्गम आदिवासी जिल्हा शाळा आम्ही डिजिटाईज केल्या, जेणेकरून 8032 मुलं डिजिटल लर्निंग आस्वाद घेत आहेत. सगळे टीव्ही चालू आहे अँड दिस फॉलोअप लिस्ट इट गोज टू ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, गट शिक्षण अधिकारी. तर आमची अशी इच्छा आहे, बिग जायंट्स असतील किंवा कुठले कॉर्पोरेट असेल, सीएसआर असतील, की तुम्हाला जर खरं भविष्य और खरं भारत घडवायचं असेल तर हा आदिवासी घटक पण आपल्याला डिजिटाईज केला पाहिजे, त्यांना पण अपलिफ्ट केलं पाहिजे. त्याचबरोबर आम्हाला सिलाई मशीनची खूप गरज आहे. आमच्याकडे लिस्ट रेडी आहे, आम्ही खूप पाडे फिरतोय, अजूनही फिरलो आहे आणि अजूनही फिरतोय. तर सिलाई मशीन द्या, नाश्ते आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत. तर असा आमचा पूर्ण ब्ल्यूप्रिंट रेडी आहे. सो वी आर जस्ट वेटिंग फॉर यू टू कम अँड जॉइन दिस मास मुवमेंट.
बापरे चारुदत्तजी, तुम्ही इतकं सगळं सांगितलंय, तुमचं हे कार्य इतकं मोठं आहे. खरंच तुम्हाला आमच्याकडून पुढच्या वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा, आणि अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती होत जाऊ ही स्वामींकडे प्रार्थना.